जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीनंतर अजित पवार फडणवीसांच्या भेटीला दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। सागरवरील भेटीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा। बीड हत्या प्रकरणात तपासावर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी। बीड प्रकरणी शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, तर हत्या प्रकरणी आवाज उठवणाऱ्यांना धोका असल्याचाही पत्रात उल्लेख। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी, तर खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना, प्रेम प्रकरणामुळे भावाने बहिणीला डोंगरावरून ढकललं, 200 फूट खोल दरीत पडल्यानं 17 वर्षीय मुलीचा मृत्यू। जादा परताव्याचा आमिष दाखवत टोरेस नावाच्या खासगी कंपनीकडून गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक, तर वार्तांकनासाठी गेलेल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीवर कंपनीच्या दलालांकडून हल्ला। छत्तीसगडच्या विजापूरमध्ये मोठा माओवादी हल्ला, आयडी ब्लास्टने जवानांचं वाहन उडवलं, हल्ल्यात 9 जवान शहीद तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती। मुंबईतल्या रस्त्यावर एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या, कर्ज फेडता येत नसल्यानं नंबर बदलल्याचं आरोपीकडून स्पष्ट। भारतात HMPVचा शिरकाव, 3 रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून गुरुवारी तातडीच्या बैठकीचं आयोजन। आणि इस्रोकडून अंतराळात चवळीच्या बियांची यशस्वी लागवड, स्पेडक्स मशीन सोबत पाठवलेल्या बिया अंकुरित, अंतराळातील शेतीच्या दृष्टीनं पहिलं पाऊल यशस्वी।